नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ मुंबई उच्च न्यायालय आणि नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठाची भरती निघालेली आहे। मित्रांनो, त्यामध्ये विचारले जाणारे असे प्रश्न मी तुम्हाला निवडून या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओज मी घेऊन येत राहतो, ते सर्वप्रथम तुमच्याकडे येत राहील। आणि मित्रांनो, आता या व्हिडिओला सुरू करूयात। तर मित्रांनो, सर्वात पहिले प्रश्न आहेत, महाराष्ट्रात चुनखडीचे उत्पादन टिंब जिल्ह्यात आहेत। तर मित्रांनो, याचे उत्तर आहे सी, यवतमाळ जिल्ह्यात चुनखडीचे उत्पादन होते। तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक दुसरा आहे, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी खनिज तेल मिळते? मित्रांनो, प्रश्न दुसऱ्याचे उत्तर आहे ए, वसई आहे। प्रश्न क्रमांक तिसरा आहे, टिंबला महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणतात। तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक तिसऱ्याचे उत्तर आहे बी, गोदावरीला महाराष्ट्राची भाग्यरेषा असे म्हणतात। प्रश्न क्रमांक चौथा आहे, चोला हे आण्विक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर मित्रांनो, चौथ्याचे उत्तर आहे बी, ठाणे जिल्ह्यात आहेत। प्रश्न क्रमांक पाचवा आहे, खालीलपैकी पश्चिम महाराष्ट्रातील आण्विक विद्युत केंद्र कोणते? तर मित्रांनो, पाचव्याचे उत्तर आहे सी, एकलहरे। आणि प्रश्न क्रमांक सहा आहे, एकलहरे हे आण्विक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर मित्रांनो, सहाव्याचे उत्तर आहे ए, नाशिक जिल्ह्यात आहेत। प्रश्न क्रमांक 7 आहे, फेकरी हे आण्विक विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहेत? तर मित्रांनो, 7चे उत्तर आहे डी, खानदेश। आणि प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे आण्विक विद्युत केंद्र कोणते? तर मित्रांनो, 8वेचे उत्तर आहे ए, कोराडी। प्रश्न क्रमांक 9 आहे, पारस हा आण्विक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर मित्रांनो, 9व्याचे उत्तर आहे बी, अकोला जिल्ह्यात आहेत। प्रश्न क्रमांक 10 आहे, परडी हा आण्विक विद्युत प्रकल्प टिंब विभागात येतो। तर मित्रांनो, 10व्याचे उत्तर आहे ए, मराठवाडा विभागात येतो। आणि प्रश्न क्रमांक 11 आहे, तारापूर अणुकेंद्राची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर याचे उत्तर आहे 11व्याचे बी, 1969 साली स्थापना करण्यात आली। आणि प्रश्न क्रमांक 12 आहे, ट्रांबे येथे टिंब अणुभट्ट्या आहेत। तर 12वेचे उत्तर आहे सी, 6 अणुभट्ट्या आहेत। प्रश्न क्रमांक 13 आहे, सायरस ही अणुभट्टी देशाच्या मदतीने टिंब देशाच्या मदतीने बांधण्यात आली। तर मित्रांनो, 13वेचे उत्तर आहे ए, कॅनडा या देशाच्या मदतीने बांधण्यात आली। प्रश्न क्रमांक 14 आहे, ध्रुव ही अणुभट्टी कोणत्या राज्यात आहे? तर याचे उत्तर आहे सी, महाराष्ट्र राज्यात आहे। प्रश्न क्रमांक 15 आहे, महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता? तर याचे उत्तर आहे बी, सिंधुदुर्ग जामसंडे। प्रश्न क्रमांक 16 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास पवन ऊर्जेचा जिल्हा म्हणतात? तर याचे उत्तर आहे ए, सातारा जिल्हा। प्रश्न क्रमांक 17 आहे, 4 केजी पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचे उत्तर आहे 17वेचे उत्तर आहे डी, सातारा जिल्ह्यात आहे। आणि प्रश्न क्रमांक 18 आहे, महाराष्ट्रात पहिला कमाल जमीन धारणा कायदा कोणत्या साली करण्यात आला? तर याचे उत्तर आहे 18चे उत्तर आहे बी, 1962 साली। प्रश्न क्रमांक 19 आहे, राज्य बियाणे महामंडळाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर 19चे उत्तर आहे सी, 1976। आणि प्रश्न क्रमांक 20 आहे, महाराष्ट्र राज्याचे सिंचन क्षेत्र किती आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे सिंचन क्षेत्र 17 आहे। तर मित्रांनो, याचे उत्तर बी आहे। आणि प्रश्न क्रमांक 21 आहेत, महाराष्ट्र हे
राज्य अप्राधान्याबाबत टिंबटिंब आहेत. तर मित्रांनो 21चे उत्तर आहे ए, तुटीचे राज्य आहेत. प्रश्न क्रमांक 22 आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक लागवडी क्षेत्र टिंबटिंब या पिकाखाली आहेत. तर मित्रांनो 22चे उत्तर बी आहे, ज्वारी. प्रश्न क्रमांक 23 आहे. राष्ट्रीय पडीक जमीन मंडळाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर याचे उत्तर आहे डी, 1985 साली करण्यात आली. प्रश्न क्रमांक 24 आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्राचा टिंबटिंब क्रमांक लागतो. तर याचे उत्तर आहे 24चे उत्तर आहे ए, प्रथम क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 25 आहे. महाराष्ट्राचे प्रशासकीय विभागानुसार सर्वाधिक सिंचन क्षेत्र टिंबटिंब विभागात येते. तर मित्रांनो 25चे उत्तर आहे बी, पुणे विभागात येते. आणि प्रश्न क्रमांक 26 आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र टिंबटिंबवर अवलंबून आहे. तर मित्रांनो याचे उत्तर आहे 26चे ए, विहिरीवर अवलंबून आहे. आणि प्रश्न क्रमांक 27 आहे. महाराष्ट्रातील पहिला सिंचन प्रकल्प टिंबटिंब या साली यावर्षी स्थापन झाला. तर याचे उत्तर आहे बी, 1962. प्रश्न क्रमांक 28 आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक विहिरींची संख्या टिंबटिंब जिल्ह्यात येते. तर मित्रांनो 28चे उत्तर आहे बी, अहमदनगर जिल्ह्यात विहिरींची सर्वाधिक संख्या आहे. आणि प्रश्न क्रमांक 29 आहे. ठिबक सिंचन क्षेत्रात टिंबटिंब जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. तर याचे उत्तर आहे ए, नाशिक जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करून द्या.